नमस्कार मित्रांनो, सिराज इलेक्ट्रिकल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही पाहत आहे 5 HP 3 स्टेज सिंगल फेज डेक्कनचा डाटा. तर त्या डाटाप्रमाणे आपण कॉईल बनवणार आहोत. सिंगल फेज 5 HP 3 स्टेज. तर तुम्ही बघितला असेल डाटा. स्टार्टिंग वाइंडिंगचा पिच आहे 8, 10, 12. कॉईल टर्न आहे ते 8, 25, 25 आणि वायर वेट आहे 1 किलो 300 ग्रॅम. आणि रनिंगचा वाइंडिंग पिच आहे 6, 8, 10, 12 आणि त्याचे टर्न आहेत 22, 32, 32, 32. वायर वेट आहे 1 किलो 950 ग्रॅम. आणि स्टार्टिंग वाइंडिंगचा गेज आहे 1-4 आणि रनिंग वाइंडिंगचा गेज आहे 1-2. तर याप्रमाणे आपण कॉईल बनवून घेणार आहोत. आणि कॉईल बनवून झाल्यानंतर आता मोटर भरायला घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण 6, 8, 10, 12ने मोटर भरत आहोत. पहिलं रनिंगचं वाइंडिंग भरत आहोत. रनिंगचं वाइंडिंग भरायला घेतलेलं आहे. आता वन साईड चालू आहे भरायची. ते झाल्यानंतर आता दुसरी साईड भरायला घेतलेली आहे. स्टार्टिंग भरायला घेतलेलं आहे. स्टार्टिंग सगळे पिच आहे 8, 10, 12. त्याने आपण दोन्ही भरून घेतलेले आहेत. आणि याचं कनेक्शन आहे स्टार्टिंग आणि रनिंगचं. रनिंगमध्ये पॅरलल कनेक्शन येतं दोन्ही कॉईलचं आणि स्टार्टिंगचं सिंगल म्हणजे टोटल तुमचे 6 शेंडे बाहेर येणार वायरचे. त्याच्यातले रनिंगचे 2 पॅरलल होणार आणि कॉमनला 3 जाणार, रनिंगला 2 येणार आणि स्टार्टिंगला 1 येणार. असं मिळून सिंगल फेज मोटरचं कनेक्शन होणार आहे. आता कनेक्शन चालू आहे. कनेक्शनसाठी कंपनीने 10 mm ची फ्लेक्झिबल केबल दिलेली आहे आणि ती खूपच मोठी आहे. त्यांच्या पण लक्षात नंतर आलं, त्यांनी पण परत 10 mm ऐवजी 6 mm केबल द्यायला लागले मोटर बरोबर. आता कनेक्शन झाल्यानंतर मोटर सगळी पूर्ण बांधून घेऊन जॉईंट मारून मोटर ओके झालेला आहे. केबल 10 mm असल्यामुळे त्याचा जॉईंट जाड होतो. तुम्ही बघू शकता केबल 10 mm